एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे हीच विनंती आहे। गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली। त्यावरून भाजपनं नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी असं अजित पवार म्हणाले होते आणि यावरून आता भाजपनं अजित पवारांनाच घेरलंय। आम्ही पडळकरांचा निषेध करतो, तुम्ही संजय राऊतांचा निषेध करणार का, असा थेट सवाल माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विचारलाय। पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखीची अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते, पाकिस्तानचं रक्त आहे का, अशा पद्धतीची भाषा अजितदादांनी केली होती, तेव्हा ती योग्य होती का? संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात। अजितदादांबद्दल अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली होती, तेव्हा यापैकी चकार शब्दाने देखील बोलले नव्हते। मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आणि संजय राऊत यांच्याही वक्तव्याचं समर्थन करत नाही। दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत, यासाठी आपण काळजी केली पाहिजे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना फोन केलाय। जयंत पाटलांवरती खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकरांना फोन केला। अशा प्रकारचं वक्तव्य टाळावं असं फडणवीसांनी पडळकरांना सांगितल्याचं पडळकरांनी सांगितलंय। पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करत अशा प्रकारची वक्तव्य टाळण्यास सांगितलंय। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवलाय, त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते। त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच याचं उत्तर असेल। पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूनी कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं। आमदार गोपीचंद पडळकर मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे, समज दिलेली आहे, पण तरी सुद्धा गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती ठाम असल्याचं कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। पुढे काय आपण निर्णय काय घेणार?
नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार. म्हणजे इथून पुढे हा, या मागचा काय विषय नाही. ठीक. शरद पवार आणि उद्धव ठाकरे अंतरवालीला गेले म्हणून मनोज जरांगे पाटील मोठे झाले असं भुजबळ म्हणाले. दगडफेकीच्या नियोजनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार होते असा पुनरुच्चार भुजबळांनी केला. कालही त्यांनी दगडफेकीच्या नियोजनात